नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज माधवी जाधव आपल्या वाघिणीला, बहिणीला मानाचा मुजरा. कारण की आज प्रजासत्ताक दिन काय आहे, हे खरं दाखवून दिले या वाघिणीने. डॉक्टर बाबासाहेब सांगत गेले आयुष्यभर, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तो इतका गुरगुरेल की अगदी वाघ सुद्धा घाबरून जाईल हे स्वतःच्या बछड्याचा आवाज पाहून. असं हे शिक्षण आहे आणि कारण की ते जे वाघिणीचं दूध असतं, ते काढण्यासाठी असं म्हणतात की सोन्याचं भांडं पाहिजे, सोन्याचं पात्र पाहिजे आणि ते दूध काढण्यासाठी त्या वाघापेक्षाही पराक्रमी पाहिजे. असं वाघिणीचं दूध पॉवरफुल आहे आणि ते दूध जर कोणतं असेल, तर ते शिक्षण आहे आणि या शिक्षणाच्या जोरावर माणूस लोकशाहीचा अधिकार काय आहे, तो आज दाखवून देऊ शकतो. हे एका सरकारी नोकरदार असणाऱ्या आमच्या भगिनीने दाखवून दिलं आणि ते ज्या दिवशी दाखवून दिलं, तोच अधिकार आहे जनतेचा, अर्थात प्रजासत्ताक दिन आणि म्हणून मानाचा मुजरा आहे. खरं तर नतमस्तक झालं पाहिजे या वाघिणींच्या चरणाशी, कारण की एवढी मोठी करोडोंची जनसंख्येने भरलेला आमचा हा भारत देश आहे. पण एकही धाडस करत नाही या राजकारण्यांच्या समोर, की तुम्ही आज देशाला किती खड्ड्यात घालत आहेत. याला कारण मात्र फक्त राजकारणी आहे आणि त्यांच्या दबावाखाली राहणारी प्रशासकीय यंत्रणा आहे. राजकारण्यांनी म्हणलं बैल दूध देतो तर प्रशासकीय यंत्रणा मान हलवते, पण या प्रशासकीय यंत्रणेतली एक वाघीण मात्र आज दाखवून दिली, की जिथे तुम्ही चुकलात तर चुकलात राजकारण्यांनो आणि म्हणून तुम्ही इतके चुकलात की खरंच तुम्ही पापाचे भागीदार झालात, असे तुम्ही चुकलात. त्यांना जाब विचारण्याचं धाडस एक महिला भगिनी आणि एक प्रशासकीय अधिकारी अर्थात वन विभागाची अधिकारी आमची भगिनी, पण त्या ठिकाणी जाब मात्र पालकमंत्र्याला विचारते. हे धाडस पाहून सगळ्या राजकारण्यांच्या अंगाला घाम फुटला, अक्षरशः घाम फुटला. कारण की जो अधिकार आहे, पण तात्काळ पोलीस आले न्यायला पोलीस स्टेशनला आमच्या भगिनीला आणि ते महिला पोलीस घेऊन जात होत्या. त्या ठिकाणी एक पोलीस भगिनी म्हणते, की "दीदी तू वर्दीवर होती, तर तू कशाला जाब विचारला पालकमंत्र्यांना? आता तुझ्या नोकरीचं काय होईल?" ती सांगते, "मला नोकरीहून काढून टाकलं तरीही चालेल. मी नोकरीसाठी भुकेलेले नाही, पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, तो इतिहास मी पुसू देणार नाही. मग त्यासाठी मला अगदी एखाद्या सेवकांसारखं रानावनात शेतात काम करावं लागलं तरी चालेल, पण मी नोकरीसाठी मात्र माझ्या बाबासाहेबांचं नाव पुसू देऊ, हे मी कदापिही सहन करणार नाही." हे धाडस जर असेल, तर ते ह्या वाघिणीचं आहे, आमच्या माधवी भगिनीचं आहे आणि म्हणून हे धाडस आपल्या ह्या देशातील प्रत्येक माणसाचं असलं पाहिजे. जिथे हे राजकारणी चुकतात नव्हे, हे रोजच चुका करतात आणि हे जाणून-बुजून करतात. ते सांगतात, की अनावधानाने झालं वगैरे. अनावधानाने कसं होतं? 100 दिवसापासून अगोदर त्यांचा पीए एक तज्ञ माणूस शोधून आणत असतो, ज्याला की अभ्यास आहे. आता प्रजासत्ताक दिन आहे, तर प्रजासत्ताक दिनाचा जो अभ्यासक आहे, त्याच्याविषयी तो एखादा कायदेतज्ञ आहे, त्याच्याकडून तो स्क्रिप्ट लिहून आणतो भाषणाची, यांचा पीए या मंत्र्यांचा, आमदार खासदारांचा आणि या आमदार खासदाराकडून या मंत्र्याकडून घोकून पाठ करून घेत असतो पीए भाषण आणि हे तपासून, वाचून, पाठ करून यांचे कित्येक दिवस जातात ते भाषण पाठ करण्यात आणि वाचण्यात आणि नंतर हे तिथं भाषण करत असतात कार्यक्रमामध्ये आणि मग अनावधानाने कसं होऊ शकतं? बरं, यांच्या समोर स्क्रिप्ट असते पुन्हा. हे काही असं मुखपाठ बोलत नाहीत, यांना काही कंठस्थ नाही, यांना फार मोठी डिक्शनरी पाठ नसते, यांच्याकडे फार मोठा शब्दसाठा नसतो, यांच्या समोर कागद असतो भाषणाचा आणि तरीही म्हणतात हे अनावधानाने झालं. हे कसं शक्य आहे अनावधानाने होऊन? बरं, अनावधानाने झालं तर तीच भगिनी म्हणते, "मी कितीतरी वेळा वाट पाहत होते, ज्यांचा स्वातंत्र्यामध्ये काहीही स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये अर्थ आणि लोकशाही पॉवरफुल करण्यासाठी आणि सत्ता प्रजेच्या हातात देण्यासाठी, संविधान निर्मितीसाठी यांच्यातले असे काही लोक आहेत, की त्यांचा दूरदूरचा संबंध नाही. त्यांचे हे नावं घेत बसले होते. हेच पालकमंत्री गिरीश महाजन, हेच त्या ठिकाणी नावं घेत बसले होते आणि अर्थात ते पार्टीचे आहेत. अर्थात भारतीय जनता पार्टीचा जर नेता असेल, तर त्यांचे नावं घेणारे
असणार, दुसऱ्या पार्टीचं असणार तर त्यांचे नावं घेणार. हे आपापल्या पार्टीच्या लोकांचे नावं घेत असतात. अर्थात यांनी कोणते नावं घेतले, कोणते वगळले, काय केलं ह्यांना चांगलं कळतं. पण हे भगतसिंगाचं नाव घ्यायला सुद्धा कधीच घेत नाहीत. मागे पुढे पाहतात, घेऊ का नको, घेऊ का नको असं करतात. यांचे 1-2 ठरलेलं आहे, तेवढं नाव ते घेतात राजकारण करण्यासाठी. पण आपल्याला काही त्यांनाही वाईट बोलायचं नाही, कारण ते सुद्धा आपल्या भारत देशाचे आहेत, आपले पूर्वज आहेत. पण यांना फक्त तेच आठवतात, दुसरं कुणी आठवत नाही. यांच्या डोळ्यासमोर कधीच भगतसिंगांचं ते सळसळतं रक्त उभं राहत नाही. यांचं रक्त कधीच सळसळत नाही. यांचे 1-2 आहेत ना, तेच चालू असतात यांचे रात्रंदिवस घोकंपट्टी करून आणि त्यांचे नावं घेतात. तेव्हा मात्र ह्या 2 भगिनी होत्या, ती दुसरी सहकारी भगिनी सुद्धा तिथे होती माधवीताईंच्या बाजूला. तर त्या दोघी वाट पाहत होत्या. ठीक आहे, सुरुवातीला विसरले असतील, नंतर तरी नाव घेतील, नंतर तरी घेतील. पण ते वेगळे-वेगळे नावं घ्यायला लागले. त्यानंतर मात्र कुठेतरी आग होते माणसाच्या अंगाची, की खरंच यांनी जाणून-बुजून हे केलेलं आहे, की कुठेतरी यांना संविधान आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच बाजूला करायचं आहे आणि म्हणून यांनी जाणून-बुजून नाव घ्यायचं टाळलं आहे आणि म्हणून ह्यांनी असं षडयंत्र तयार केलेलं आहे. स्क्रिप्टच असे लिहितात हे भाषणाची आणि अनावधानाने होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं. मग हे लोक असं का करतात? तर यासाठीच म्हणजे आज आमचे सुद्धा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सांगितले, की जनतेने सतर्क असलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाने सतर्क असलं पाहिजे. ज्याप्रमाणे ती भगिनी सतर्क राहिली. जर याला अनावधानाने म्हणलं तर दुसरे नाव आठवायला नाही पाहिजे ना. आपले सगळे देशभक्त म्हणायचं होतं, मग तरी ठीक होतं बाबा. एक घेतलं तर एकाला राग येईल, दुसऱ्याला राग येईल, तिसऱ्याला राग येईल, चौथ्याला राग येईल. मग असं वाटतं का पण यांनी काही समूहापुरतं मर्यादित ठेवलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, या गिरीश महाजनांनी, की आम्ही विशिष्ट समूहाचे अरे देशभक्त आहेत ते. देशासाठी लढलेत. एखाद्या समूहासाठी लढणं वेगळं असतं आणि तुमच्यासारखं फक्त साठी लढणं वेगळं असतं. देशासाठी लढले. कोणती माता भगिनी स्त्रियांच्या अधिकाराच्या बाबतीत कोणत्या जातीची आहे, कोणत्या वर्णाची आहे हा विचार केला नाही. स्त्रियांनी आज ती भगिनी एवढं सुंदर माधवीताई उत्तर देते तिथे सुद्धा, की ती सांगते, की ह्या ज्या एकाच दिवशी डोक्यावर पदर घेऊन बसतात ना, तिथं राजकारण्यांच्या खुर्चीवर मंत्रिणी होऊन, त्या सुद्धा आज कोणामुळे आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारांमुळे आहेत. लोकशाही नसती तर आज कुठे महिला मंत्रिणी झाल्या असत्या ह्या आणि कुठे सरपंच झाल्या असत्या झेंडा फडकावायला. पण यांना काही घेणं देणं नाही बाकीचं. नवऱ्याने आपली चप्पल उचलली आणि पर्स उचलले, त्याच्या मागं जायचं, तो जिथे घेऊन जाईल तिथे. पण हा अधिकार कोणी दिलाय ते पहा आणि म्हणून माधवीताईंच्या पाठीमागं उभं राहा आणि इतकं खंबीरपणे उभं राहा, की तो ताईंचा आवाज म्हणजे या देशातल्या करोडो जनतेचा, नागरिकांचा आवाज आहे. पण तिथे एक प्रश्न खूप खटकला मला त्या ताईंना, जे पोलिसांनी प्रश्न केला, की "तू वर्दीवरती होती." पण इतकं सुंदर त्या क्षणी न घाबरता माधवीताईंनी उत्तर दिलं, की "वर्दीवरती आम्हाला मतदान करायला नेता, त्यावेळेस तुम्ही म्हणत नाही, की तुम्ही वर्दीवरती आहे, मतदान कशाला करता म्हणून. मतदान करायला वर्दीवरती चालतं. मग तुम्हाला जाब विचारायला वर्दीवरती चालत नाही. मतदान का करायला लावता? तर मग तेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही भारताचे मतदार आहेत, नागरिक आहेत आणि तुम्ही मतदार असल्या कारणाने तुम्ही वर्दीवर मतदान करू शकता. वर्दीवर मतदार जर मतदान करू शकतो, तर वर्दीवर तोच मतदार ह्या मंत्र्यांना जाब सुद्धा विचारू शकतो. याच दिवसाचं नाव आहे प्रजासत्ताक दिवस. का नाही विचारू शकत? नुसतं प्रश्नच नाही, जाबच नाही विचारू शकत, तर काय त्या मंत्र्यांना तिथे कुठे कचरा पडलेला असेल ना, तर तो सुद्धा ती ताई सांगू शकते, की भारताचा नागरिक या नात्याने, मतदार या नात्याने इथे कचऱ्याचा ढीग पडलाय गिरीश महाजन आणि तो कचरा साफ करण्यासाठी चला आपण सगळे मिळून करू श्रमदानातून. हे सुद्धा स्टेजवर जाऊन सांगण्याचा अधिकार त्या मतदारांना इथले आहे. याचंच नाव आहे प्रजासत्ताक दिन आणि हे या मंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. लगेच प्रशासकीय कर्मचारी असले म्हणजे मान हलवत हो म्हणायचं, कशाला हो म्हणायचं, काही हो म्हणायचं. काही म्हणतील पार्टीचे लोक होच म्हणायचं आणि हेच करत आणलेलं आहे यांनी प्रशासनाला. पोलीस प्रशासनाला तर कुठलेच अधिकार नाहीत. आज पोलीस प्रशासनाला सुद्धा एक चांगला आदर्श धडा वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी दिलेला आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा
पाहिलं पाहिजे, की त्यांना कधीही अधिकार वापरू दिले जात नाहीत या राजकारण्यांकडून. त्यांना नुसतं दाबल्या जातं. पोलीस लोकांना काही-काही अधिकारी एवढे चांगले आहेत, की त्यांना खूप काही काम करायचं असतं. पण त्यांना कुठेच स्वतंत्रपणे काम करू दिल्या जात नाही. पण आज स्वतंत्र देश म्हणजे काय? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? हे आज खरं सगळ्या मंत्र्यांना दाखवून दिले माधवी जाधव ताईंनी. कारण का? तर आपण राष्ट्र स्वतंत्र आहे म्हणतो ना, मग व्यक्ती स्वातंत्र्य नसेल, इथे प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल, तर कसं म्हणायचं राष्ट्र स्वतंत्र आहे? आणि तुम्ही जर असं म्हणत असाल व्यक्ती स्वातंत्र्य नाही देशामध्ये, तर मग राष्ट्राच्या आणि देशाच्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. पंखहीन पक्षी आणि मूर्तिविना मंदिर जे असतं ना, ते नुसतं राष्ट्र स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य नसेल, तर तीच गती आहे. पंखहीन पक्षी जर असेल, तर कसं भरारी नाही घेता येणार त्याला पक्षाचं शरीर असून सुद्धा. मग देशाला स्वातंत्र्य आहे, पण व्यक्तीला स्वातंत्र्य नसेल राजकारण्यांना प्रश्न विचारण्याचा, तर मग देशाच्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. आज खरा अर्थ प्राप्त करून दिलाय माधवीताईंनी, की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? एक स्वतंत्र राष्ट्र म्हणजे काय? लोकांचे काय अधिकार आहेत स्वतंत्र राष्ट्रामध्ये? लोकांनी कसं बोललं पाहिजे स्वतंत्र राष्ट्रापाशी मध्ये आणि या कर्मचारी असतील आपल्या वरचे अथवा कुणी असेल त्यांना न घाबरता सत्य काय आहे हे कसं दाखवून दिलं पाहिजे हे धाडस दाखवून देण्याचं काम आज माधवीताईंनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून एका ठिकाणी म्हणतात, की 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. तुम्ही किती आयुष्य जगले, किती वर्ष जगले याला महत्व नाही. ते कसं जगलेले आहेत याला महत्व आहे. आज नोकरीसाठी त्यांना अजून अनेक वर्षे हे मान हलवायला लावली असती, पण त्यांनी सांगितलं, की मला नोकरीची पर्वा नाही. पण आज वाघिणीचं जे धाडस दाखवलं, तो आवाज मात्र या करोडो जनतेचा आवाज आहे आणि हा आवाज असाच बुलंद राहिला पाहिजे आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारण्यांचे कान असे उघडले पाहिजे आणि त्यांच्या खुर्च्या हलल्या पाहिजे. या आवाजामुळं हा आवाज आहे जनतेचा खरा. याला म्हणतात खरं प्रजातंत्र, याला म्हणतात खरं प्रजासत्ताक. पॉवर टू दी पीपल. सत्ता प्रजांच्या हातात, सगळी पॉवर जनतेच्या हातात, सगळी पॉवर लोक म्हणतील तेच खरं. राजकारण्यांच्या हातात काय नाही. त्यांनी फक्त काम करायचं, जनसेवक म्हणून काम करायचं. हा एक नागरिक म्हणून, एक वनाधिकारी म्हणून नाही, तर एक नागरिक म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. मग नोकरीचा प्रश्न येतोच कुठे? सगळ्यात चुकीचं केलेलं आहे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं, त्यांच्या चौकशा करणं म्हणजे हे खूप चुकीचं आहे. त्या वनाधिकारी आहेत का कुठल्या अधिकारी आहेत याच्या आधी त्या या भारताचा नागरिक आहेत आणि नागरिक म्हणून त्यांनी प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे हे आधी समजलं पाहिजे. त्यांना चौकशीला नेताना ह्या लोकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे ना. त्यांना चौकशीला नेता कशासाठी? त्यांच्या जागी दुसरं पण अजून प्रश्न विचारतात. तुम्ही प्रत्येकाला चौकशीलाच नेणार का? कारण मतदार आहे म्हणजे या देशाचा मालक आहे आणि मालक हा आपल्या कामावरच्या नोकराला प्रश्न विचारणारच. तुम्ही काय काम केलं, कुठे विसरला, काय झालं हे विचारणारच. याच्यात काहीही गैर नाही आणि म्हणून माधवीताईंनी जे बोललेत ते कायदेशीर बोललेले आहेत. कुठेही त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमात अडथळा आणलेला नाही, गोंधळ निर्माण केलेला नाही. त्यांनी काही एखादं दंगल सदृश्य वातावरण नाही निर्माण केलं तिथं. त्यांनी जो अधिकार आहे एका मतदाराचा, जो अधिकार आहे एका नागरिकाचा, तो दाखवून दिला आहे आणि तो तेव्हा दाखवलाय जेव्हा पुढचा मंत्री चुकलेला आहे. पार्टीचा मंत्री चुकलेला आहे. तुम्ही पार्टीचं नाव घ्यायला, आपल्या पार्टीच्या लोकांचे नावं घ्यायला विसरत नाहीत. मग तुम्ही संविधान निर्मात्याचं नाव घ्यायला कसे विसरता? आपल्यासाठी आपल्या वडिलांप्रमाणे नवे-नवे आपले वडीलच आहेत. आपले हे सगळे देशभक्त आहेत ना, हे आपले वडीलच आहेत अक्षरशः आणि म्हणून त्यांच्या आधारावर आपण इथे जगत आहेत आणि म्हणून बापाचं नाव घ्यायला कोणी विसरतं का? आणि आज बापाचं नाव घ्यायला जर विसरत असाल आणि आमचं अनावधानाने झालं असेल, तर तुमच्या पार्टीचे तुमचे जे बाप आहेत, त्यांचं नाव घ्यायला काहून तुम्ही कधी अनावधानाने विसरत नाहीत? हा प्रश्न आहे ना, हे उत्तर द्यायला पाहिजे ना, हे उत्तरं तुम्ही मग असे. इथे म्हणता आमच्या अनावधानाने विसरलं आणि लगेच पार्टीचे काही बजेट दिलेले ठरलेले आहेत, की लगेच मीडियाने त्यांच्याकडे जाणं, ते झिपरे-गबरे ठेवलेले, की ते लगेच बोलतात सदावर्तेंसारखे, की ते लगेच म्हणतात, सदावर्ते आलं लगेच, मीडियावाले लगेच तयार पॅकेज घेऊन तिकडे. तुमचं काय म्हणणं? ते म्हणते, आमचं हेच म्हणणं आहे, की गिरीश महाजन साहेब, आदरणीय साहेब, हे अतिशय
अभ्यासू आहेत आणि त्यांना फार डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे. तर आज त्यांना जनतेची कदर नाही वाटली थोडी पण, की आज लोकांच्या मनाला काय वाटेल? आपण जाणून-बुजून असं स्क्रिप्टमधून नाव जर बाजूला केलं आणि बाबासाहेबांचं नाव न घेता आपण इतरांचे नावं घेत बसलो, आपल्या पार्टीच्या लोकांचे, तर इथे काय वाटेल? हे असं काही या लोकांना जेव्हा वाटत नाही, तेव्हा मात्र जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि आज खऱ्या अर्थाने लोकांमध्ये असंतोष निर्माण होण्याला कारणीभूत जर कोणी असतील, तर हे असे मुद्दामहून चुका करणारे राजकारणी आहेत आणि यांना मुद्दामहून करायचं आहे. मुद्दामहून लोकांना विसर पाडायचा आहे आपल्या देशभक्तांचा आणि संविधानाचा. यासाठी यांचं हे चाललेलं आहे आणि म्हणून नेहमीच जनतेने सतर्क राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आज माधवीताईंसारखं सतर्क राहणं, नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आणि आपले अधिकार जागृत ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ते अंमलात आणणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिनी तुर्तास इथेच थांबू. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कारण प्रजेची काय ताकद आहे, जनतेची, मतदाराची काय ताकद आहे, ही सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे. माधवीताईचा आवाज बुलंद झाला पाहिजे. शेअर करा व्हिडिओला, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करा. जय हिंद, जय भारत.